बॉम्बे हायकोर्टाची नवीन यादी संदर्भात आताची एक मोठी अपडेट हाती येते. जर तुम्ही बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी फॉर्म भरला असेल तर हा अपडेट तुमचं भविष्य ठरवू शकतो. आताच बॉम्बे हायकोर्ट कडून एक फायनल आणि सर्वात महत्त्वाचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय आणि अनेक उमेदवार अजूनही कन्फ्यूज आहेत. आता नवीन बदल काय झाला ते आपण बघूयात. तुम्ही जर क्लर्क, शिपाई आणि चालक या पदासाठी अर्ज भरला असेल तर यासाठी इम्पॉर्टंट फास्ट ट्रॅक नोट्स तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप किंवा कॉल केल्यावर लगेच मिळतील. सुरुवातीला काय झालं होतं माहित आहे का? पात्र आणि अपात्र अशा दोन याद्या आल्या. ज्यांचं नाव अपात्र मध्ये होतं त्यांना ईमेल करायला सांगितलं. मग अचानक नवीन अपडेट आली. सर्वांना परीक्षेला बसू द्या, पण फी तपासणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी केली जाईल. पण आता गेम पूर्णपणे बदललाय. यापूर्वी ज्यांचे नाव पात्र अपात्र या दोन्ही लिस्ट मध्ये नव्हते, फक्त अशाच उमेदवारांची ही नवीन फायनल लिस्ट लागली आहे. ज्यांचे नाव यापूर्वी पात्र यादीत होते त्यांना ही यादी चेक करायची आवश्यकता नाही. पण आधी अपात्र झालेल्या उमेदवारांनी लक्षात घ्या, फक्त आणि फक्त ज्यांचं नाव या लिस्ट मध्ये आहे त्यांनाच ऍडमिट कार्ड मिळणार आहे. आता मोठा प्रश्न, तुमचं नाव आहे की नाही? पण इथेच सगळ्यांचा गोंधळ उडतोय, कारण कोर्टाची नवीन आणि जुनी अशा दोन वेबसाईट्स चालू आहेत. म्हणून नीट ऐका. तुम्हाला फक्त या जुन्या bombay.nic.in/recruitment.php या वेबसाईट वर जायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या पदानुसार नाव शोधू शकता. जर नाव असेल तर तुमचं हॉल तिकीट येणार. जर नाव नसल्यास दुर्दैवाने तुम्ही परीक्षेला बसू शकणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वेबसाईटवर सध्या अपडेट सुरू आहे. हे पूर्ण होताच ऍडमिट कार्ड विंडो कधीही ओपन होऊ शकते. जर तुम्हाला ही प्रोसेस अवघड वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला गुगलवर वर्तमान निर्णय सर्च करून जॉब अलर्ट या सेक्शन मध्ये जाऊन या तिन्ही याद्या तुम्हाला तेथे बघायला मिळेल. जर तुम्हाला या दोन्ही प्रोसेस अवघड वाटत असेल तर कमेंट मध्ये फक्त PDF लिहा. आम्ही तुम्हाला फायनल लिस्टची डायरेक्ट लिंक DM करू. जर तुमचे मित्र खरंच कोर्ट भरतीची तयारी करत असतील तर हा व्हिडिओ लगेच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा.